मुंबई पोलीस सगळ्यापेक्षा चांगली आहे. दिल्ली पोलीस सारखी मुंबई पोलीस नाहीये. हे आम्हाला सपोर्ट करते मुंबई पोलीस. पण दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. इकडे शिवाजी पार्कात आपण आहोत. इकडे बघा हे प्रोटेस्टर आणि पोलीस एकत्र आलेत आणि इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की पोलीस आल्यानंतर प्रोटेस्टर्स जे आहेत, आंदोलक जे आहेत, त्यांचा राग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. घोषणा ते देत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे जी हे बघा तुम्ही जर इकडे बघितलं तर हे प्रोटेस्टर्स जे आहेत पोलिसांना घेराव करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक सेकंड काय सांगितलं क्या बताया? कुछ नहीं, वो बोल रहे हैं कि आगे चलो, बस अभी यही बोल रहे हैं. ओके ओके ओके. तर पोलीस इथे आहेत, प्रोटेस्टर आहेत आणि बोला क्या बोलूं, काय मागणी आहे तुमची? मराठी नहीं आती मेरे क्या आपकी मांग क्या है? को. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे. ओके. और अभी पोलीस आहेत, लाठीचार्ज होऊ शकतो, घाबरत नाही मैं वेट कर रहा हूँ. मैं पूछा कि आप लाठी चार्ज करेंगे, बोले नहीं मैं घर पे खा रहा हूँ, क्या करूंगा. मुंबई पोलीस अच्छी आहे. बहुत अच्छी मुंबई बात. पोलीस सगळ्यापेक्षा चांगली आहे. दिल्ली पोलीस सारखी मुंबई पोलीस नाहीये. हे आम्हाला सपोर्ट करते मुंबई पोलीस. पण आता जेनझी आहे ना, ते आता ट्रेंड मध्ये आलेत आणि जेनझी काही करू शकतात आंदोलनानंतर असं बोललं जात आहे. जिथपर्यंत इस्तीफा देणार नाही धर्मेंद्र प्रधान, जिथपर्यंत जयंती हटणार नाही. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे दे. हम लोग कुछ नहीं करेंगे, अपने काम से काम. जो हम लोग स्टूडेंट है, पढ़ने पे फोकस करेंगे. ये जिंदगी का काम कोई नहीं करेगा. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे दे, कुछ नहीं, सब कुछ खत्म. ती ताई आहे, तिला काहीतरी बोलायचं आहे. काय इथे कुठून आलं? Honestly, what I feel is this is not a trend, it's a obligation. Every Indian should be here क्योंकि कोई भी रिलीजन का कोई किसी की भी डेथ हुई, it was all our youth. हम लोग का फ्यूचर था उनमें, तो हम लोग सबको केयर करनी चाहिए कहीं ना कहीं. It was never a trend. Being political is never a trend, it's an obligation and everybody should follow that obligation. मतलब जेनझीला ट्रोल पण केलं जात आहे, असं बोललं जात आहे की ते म्हणजे त्यांना आंदोलन करण्याचं भानच नाहीये असं सुद्धा बोललं जात आहे. मैं तो बोलती हूँ वो लोग सिर्फ जलते हैं कि जेनजी इतना अवेयर क्यों है. दे आर जस्ट जेलस क्योंकि अभी तक जितनी भी जनरेशन थी किसी ने इस पे आवाज नहीं उठाई, सिर्फ जेनजी ने उठाई है. तो दे आर जस्ट जेलस ऑफ अस कि हम लोग हमारी आवाज इतना अच्छे से कैसे उठा सकते हैं. तो आपकी अभी फाइनल मांग क्या है? हम लोग की मांग है कि प्लीज मोदी रिजाइन कर यार, प्लीज. कितना चुप कुर्सी बैठ बैठ के कुर्सी तोड़ देगा. एंड श्री धर्मेंद्र प्रधान शुड ऑल्सो रिजाइन. नोबडी इज सेफ जब तक इसमें मोदी है एंड वो श्री धर्मेंद्र प्रसाद है, प्रधान व्हाटएवर हिज नेम इज. आप अभी एजुकेशन सिस्टम की अगर हम बात करें, आपको क्या लगता है क्या सुधरना चाहिए? मतलब ज्यादा अकाउंटेबिलिटी होनी चाहिए एंड मतलब इट्स जस्ट दैट कि उन लोग को अपनी रिस्पॉन्सिबिलिटी लेनी आनी चाहिए. अगर कोई भी एजुकेशन मिनिस्टर है, इवन आई होप कि सोनम वांगचुक इज द एजुकेशन मिनिस्टर, बट जो भी है उनको अकाउंटेबिलिटी लेनी आनी चाहिए कि अगर पेपर लीक हो रहा है तो क्यों हो रहा है. होप कभी हो ना वापस, बट क्यों हो रहा है दे शुड गो इन डेप्थ टू इट कि ऐसा क्यों हो रहा है, कैसे हो रहा है. गेट इट. आप सुन रहे हो कब से, आपको क्या लगता है कि यस आपको क्या लगता है ये इतना यूथ हमें इधर रास्ते पे आते हुए दिख रहा है, रेजिग्नेशन होगा? Definitely, because every state of our India is really going to this is the protest is all about the resignation, and we all wanting us, and this will definitely going to happen, and so do we. He has to, because we have done with his drama, because any which ways he is doing too much. And the one and only thing I want to tell that our education system should be resolved as soon as possible, because see, every children has given so much potential to our generation, and we want our rights to be back. Thank you. ओके दादा, बोला ना. हवा देताय तुम्ही, कुठून आलात? कारण की ते सफोकेशन होते. एवढी जनता आली आहे इथं, एवढी मुंबईची जनता आली आहे. काय तुम्हाला सांगू, जिथपर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देणार नाही, जिथपर्यंत जयंती हटणारच नाही. पण जेनझी वर आता आरोप केला जातोय की ते काही बोलतात, त्यांना बोलायचं भान नाहीये, आंदोलन करायचं भान नाहीये. ते सरकारला सांगा काही बोलतात. आम्ही काय बोललं, कुठले गलत नारे दिले, कुठले काय केलं, आम्हाला ते सांगा. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मागतोय, बाकी आम्हाला काही नको. धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा द्या आम्हाला, बाकी काही नाही. काय नए भारत की स्कूल बस बहुत बेकार हो गया भारत की हालत.
जब तक ये बीजेपी सरकार रहेगी सब बच्चों को इसमें जाना पड़ेगा। हे तू केलंयस, तुझी आयडिया ही हाँ मजा आएगा। काय काय डोक्यात काय आलं होतं तुझ्या? ये कल मुंबई में हमारे को सब लोग को लेके गए, तो ऐसे ही बच्चे लोग स्कूल सब देख रहे थे, नीचे बच्चे लोग पैदल चल रहे थे, हम लोग कार में आ रहे थे, हम लोग टाटा कर रहे थे, तो हमको याद आया कि हमको ऐसा बनाना चाहिए। ये स्कूल बच्चे लोग का। ओके, आता इकडे भिडे आहेत, भिडे गुरुजी, बेस्ट एज्युकेशन मिनिस्टर फॉर अस, हे तुम्ही बनवलंय, तुमची आयडिया आहे? या बिकॉज ये उससे समझ जाएगा, मुझे लगता है एजुकेशन मिनिस्टर जो अभी एजुकेशन मिनिस्टर है उससे तो नहीं समझ रहा है, तो किसी ना किसी को तो अकाउंटेबिलिटी लेनी पड़ेगी, बिकॉज मोदी भी नहीं ले रहा है, धर्मेंद्र प्रधान भी नहीं ले रहा है, तो मुझे लगता है किसी को तो अकाउंटेबिलिटी लेना चाहिए। और मुझे लगता है एक सेक्रेटरी से बेहतर कोई अकाउंटेबिलिटी ले नहीं सकता है। जो सोसाइटी संभाल सकता है वो देश भी संभाल सकता है, तो एजुकेशन भी संभाल सकता है। इकडे 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 बघा, वेन विल एआय टेक हिज जॉब, हे जे हक्के बॅनर आहेत ना, हे आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळत आहेत। काय काय ऍक्च्युली मला एक एवढंच प्रश्न करायचा आहे की महाराष्ट्र पोलीसला आणि पूर्ण पोलीस अधिकाऱ्यांना की तुम्ही जे जंतर मंतर मध्ये लाठीचार्ज करताना इकडूनही आम्हाला हकलून लावतात का? तुमच्या मुलीकडे एज्युकेशन नाही घेत का? इकडे नाही घेत का? गव्हर्नमेंट मध्ये नाही जात? चला डीएसपी वगैरे झालं, मी त्यांना काही क्वेश्चन करत आहे, जे कॉन्स्टेबल आहेत, जे नॉर्मल आहेत, त्यांच्या पोरं गव्हर्नमेंट मध्ये प्रायव्हेट मध्ये जॉब नाही करत का? हा, त्यांना चार्जेस नाही लागत का? तुम्ही हे जे सगळं करता चुकीचं आहे. तुम्ही लाठीचार्ज करताय तर तुमचीही मुलं असू शकतात त्या गोष्टीमध्ये, तुमच्या फॅमिली मधले कुठलेही असू शकतात. लाठीचार्ज करणं हे खूप म्हणजे चुकीचं आहे, तर हे नाही करू. तुम्ही फक्त सपोर्ट करा, हेच आमचं आहे. सपोर्ट नाही करा तर ऑब्व्हियसली तुम्ही मारू तरी नका, कारण की तुम्हाला हे कळलं पाहिजे. तुम्ही त्या शिक्षणातनंच बाहेर आलेलात, तर तुम्ही जर डीसीपी ईसीपीचे पेपर्स देतात आणि तिकडे जर असं लीक झालं असतं का काय झालं, तुम्हाला किती झटका बसला? तुम्ही पण तर पैसे विसे भरूनच देत असाल का? काही असेल, हा, हे चुकीचं आहे, हे असं नाही झालं पाहिजे. सो बेसिकली द थिंग इज ना की कारण की पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन बनण्यासाठी तेवढी एक्झाम द्यायला नाही लागत ना, म्हणून त्यांना एज्युकेशनचं महत्व माहिती नाही. जर त्यासाठी एंट्रन्स एक्झाम असती किंवा कोणती तरी अशी एक्झाम असती ना, त्या जी लोकांची लाईफ डिपेंड असती तर त्यांना समजलं असतं. इकडे बघा, यांनी काय लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही, मोडू पण वाकणार नाही, शिक्षणाचा अपमान सहन करणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय. कुठून आला दादा? दादा वसईवरून आलो मी. काय काय भावना? भावना म्हणजे अशीच आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला थोडं पण करप्शन नव्हतं, काही नव्हतं. गाण्यात महाराज नसले पण महाराजांचे सगळे विचार असले पाहिजे आपल्यात, कारण दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मोदी हटाव, देश बचाव, मोदी का भगाव. तर हे सगळे आंदोलक आहेत आणि हा यांचा राग आहे आणि तो आपल्याला या माध्यमातून निघालेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळे सह पूजा सोनावणे, लोकमत.